बिअर बार मधील कोयता हल्ला प्रकरणातील दोघांना रायबागमधून ताब्यात, कुरुंदवाड पोलिसांची कारवाई। कुरुंदवाड माळभाग येथील अभिषेक बिअर बार अँड परमिट रूममध्ये झालेल्या जीवघेणा हल्ला प्रकरणातील 2 संशयित आरोपींना कुरुंदवाड पोलिसांनी कर्नाटक राज्यातील रायबाग तालुक्यातून ताब्यात घेण्यात आलं। या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे। रविवारी सायंकाळी किरकोळ वादातून कोयता, एडका व काचेच्या बिअर बाटलीने हल्ला करून वेटरचा हॉटेल मालक आणि त्यांच्या मित्राला गंभीर जखमी करण्यात आला होता। या प्रकरणी निखिल वसंत शिकलकर यांनी कुरुंदवाड पोलिसात फिर्याद दिली होती। त्यानुसार पवन काळे, पवन कित्तुरे आणि अमन झांजे सर्व राहणार कुरुंदवाड यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। यातील पवन काळे याला अटक करण्यात आली होती। घटनेनंतर 2 संशयित आरोपी फरार झाले होते। पोलिसांनी तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे आरोपी कर्नाटकातील रायबाग तालुक्यात लपून बसल्याची माहिती मिळवली। त्यानुसार कुरुंदवाड पोलिसांच्या पथकानं तातडीने कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतला। या हल्ल्यात निखिल शिकलगार, हॉटेल मालक अभिषेक बंडगर आणि गजानन जमदाडे हे गंभीर जखमी झाले होते। आरोपींनी धारदार शस्त्रांचा वापर करून दहशत निर्माण केल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे।